बातमी सोलापुरातून सोलापुरामध्ये उमेदवारीचा वाद हा जीवावर बेतलेला आहे। सोलापुरात दोन गटात वाद झाला। अंतर्गत वादातून बाळासाहेब सरवदेचा खून झालेला आहे। तक्रारदारांनी कैफियत त्यानंतर मांडलेली आहे। तर सोलापुरात दोन गटात वाद झाला आणि हा वाद एकाच्या जीवावर बेतलेला आहे। बाळासाहेब सरवदेचा या वादात खून झालाय। त्यानंतर पोलिसांनी या वादामध्ये मध्यस्थी केली। सोलापुरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। उमेदवारीवरून हा वाद झाला होता आणि या वादामध्ये एकाची हत्या झाली आहे। देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये। त्यांचा वाद चालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता। बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। रवी, उमेदवारीवरून हा वाद झाला होता, मात्र हा वाद इतका विकोपाला कसा गेला? यावेळेस त्या ठिकाणी पोलीस होते का आणि पोलिसांनी मध्यस्थी का केली नाहीये? निश्चितच जगदीश, सोलापुरात जे आहे ते राजकीय वादामुळे जे आहे ते मनसे नेत्याची जे आहे ते निर्गुणपणे जे आहे हत्या करण्यात आलेली आहे। सोलापुरात जे आहे ते आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता। भाजपच्या अधिकृत उमेदवार जे आहेत ते शालन शिंदे ह्या होत्या, तर दुसऱ्या उमेदवार जे आहेत बंडखोर उमेदवार भाजपच्या रेखा सरवदे होत्या। रेखा सरवदे यांनी फॉर्म मागे घ्यावा यासाठी जे आहे ते त्यांच्यावर दबाव येत होता। यासाठी जे मनसे नेते आहेत बाळासाहेब सरवदे हे मध्यस्थी करण्यासाठी गेलते, भांडण सोडवण्यासाठी गेलते। त्यावेळेस शिंदे गटातील कार्यकर्त्याने जे आहे शिंदे जो आहे ते नगरसेवका त्यांच्या कार्यकर्त्याने आहे ते बाळासाहेब सरवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत जे आहे ते त्याला ठार मारल्याचं बोललं जाते। आणि या दरम्यान शिंदे यांचं कार्यालय देखील जे आहे ते सरवदे यांच्या कुटुंबियांकडून फोडण्यात आलेलं आहे। जगदीश, मात्र रवी, यानंतर आता पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे? कशा प्रकारे कारवाईला वेग आलाय? पोलीस घटनास्थळी दाखल आहे। या प्रकरणातील 11 आरोपी आहेत, त्यातील 4 आरोपींना जे आहे ते जेलरोड पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलीस अजूनही इतर आरोपीचा शोध घेत आहेत। आरोपींवर अजूनही शोध सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे सध्या सुरू आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहे ते घटनास्थळी ठाण मांडून आहेत। लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। जगदीश, ठीक आहे, धन्यवाद रवी दिलेल्या या माहितीबद्दल।